हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघूया सोर्सेस ऑफ हिस्ट्री क्लास 6 महाराष्ट्र बोर्डमधला आपण सेकंड चॅप्टर घेत आहोत आणि फर्स्ट चॅप्टर जे आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर बघूया आपण सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे काय आहे की जे एन्शियंट पिरियडमध्ये तर त्यांच्यामध्ये हिस्ट्री कशी होती, हिस्ट्री म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल त्यांचे ट्रॅडिशन कशी होती, फॉक आर्ट होते का नाही, फॉक लिटरेचर काय काय होते आणि सगळं जे आहे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आता पण आहेत. ओके, तर हे म्हणजे सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे जे आहे ना ते लिहून ठेवलेलं आहे हे. ओके, त्याला म्हणतात सोर्सेस ऑफ हिस्ट्री. आणि ह्याच्यामध्ये पण 3 टाईप. फर्स्ट काय मटेरियल सोर्सेस आहे, सेकंड रिटर्न सोर्सेस आहे आणि थर्ड कुठला आहे ओरल सोर्सेस आहे. तर आपण वन बाय वन बघूया. आपण फर्स्ट बघूया मटेरियल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस म्हणजे काय आहे की जे लोक आहेत ओके, तर लोक डे बाय डे लाईफमध्ये कसं जगत होते आणि आर्ट कुठले यूज करत होते तर तिथं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आर्ट फिसेट यूज्ड बाय ह्युमन इन द पास्ट प्रोव्हाइड ॲज अ व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन अबाउट द लाईफ ऑफ द एन्शियंट टाईम. ओके, याचा अर्थ काय झाला की एन्शियंट पिरियडमध्ये जे होते एन्शियंट पिरियडमध्ये तर त्या लोकांनी कुठले टूल्सचा वगैरे काय काय यूज केलेला आहे. तिथं खूप सारे पॉट्स वगैरे होते, अर्धन पॉट. तर अर्धन पॉट जे आहे आता पण आपण यूज करतो, पहिले पण लोक जे आहे ते यूज करत होते. ओके, तर पहिले पण होते आता पण आहेत. त्याचे शेप्स वगैरे वेगवेगळे होते, कलर कुठला यूज केलेला आहे. ओके, तर ते सगळं जे आहे तर ते मटेरियल सोर्सेस आहे. ओके, मटेरियल सोर्सेस त्याचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत, पोर्ट्रेट वेगवेगळे होते, ऑर्नामेंटचा पण यूज करत होते लोक. सोशल इंट्रॅक्शनमधले एक तर सगळ्यात पहिला आपण बघितलं होतं की ते सेटलमेंटमध्ये बघितलेलं की लोक राहत होते, सेक्युरिटीसाठी ते राहत होते. तर ते जे आहे सोशल इंट्रॅक्शन वगैरे राहत होते, ते लोकांशी इंटरडिपेंडंट होते लोक पहिलेचे पण, आत्ताच्या पण पहिलेचे पण होते. आणि त्याच्यापासून आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटते आता पण. आणि नेक्स्ट आहे तिथं फूड ग्रेन कुठले होते, सीड आहे, बोन्स ऑफ द ॲनिमल्स वगैरे. तर एक्सकॅव्हेशन झालेलं आहे. एक्सकॅव्हेशन म्हणजे काय आहे की ते सीड्स बोन्स वगैरे आहेत, खूप सारे जे नवीन जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एन्शियंट पिरियडमध्ये जे साईट वगैरे आहेत तर सापडलेले आहेत. आणि तिकडचे हाऊसेस कसे होते, म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये जे हाऊसेस कसे होते तर ते पण हिस्टॉरिकल पिरियडमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला जे आहे इन्फॉर्मेशन भेटते. ओके, फॉर एक्झाम्पल आर्ट फिसेट आहे, आर्टिकल्स आहेत, खूप सारे मॉन्युमेंट्स आहेत, ते पहिलं करून ठेवलेले आहेत. ओके, तर त्याला म्हणतात मटेरियल सोर्स ऑफ द हिस्ट्री. ओके, तर नेक्स्ट इथं काय कॉईन्स. ओके, तर पहिलेचे जे कॉईन्स आहेत, ओके, पहिलं पण जे कॉईन्स होते ना तर कॉईन्स पण वेगवेगळे होते आणि त्याचे शेप पण वेगळे होते आणि त्याच्यावरती जे डिझाईन पण केलेले वेगळे होते. फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये कॉईन्स वगैरे होते ना, राजमुद्रा होती. ओके, तर पहिलेचे बी जे कॉईन्स वगैरे आहे तर वेगवेगळे होते. ओके, तर इथे इमेजेस आहेत ऑर्नामेंट. तर पहिलेचे जे लोक होते ते पण ऑर्नामेंटचा वगैरे यूज करत होते, म्हणजे आत्ता पण करत होते, पहिलं पण करत होते. पोस्ट शेड आहे, अर्धन पॉट आहे. ओके, तर अर्धन पॉटचा पहिले पण यूज करत होते आपण, आता पण यूज करतो. ओके, म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये पण हे यूज करत होते. तर ओके, तर हे डू यू नो हे पण बघूया. हे थोडंसं इम्पॉर्टंट वाटत आहे की रिटर्न सोर्सेस म्हणजे काय आहे की इन्स्क्रिप्शन कार्विंग केलेलं आहे. म्हणजे कुठं केलेलं आहे, एक तर टेम्पलचे जे भिंती आहेत तर तिथं कार्व केलेलं आहे. आणि केव्जमध्ये जे आहे तर केव्जमध्ये पण कार्व केलेलं आहे. आणि कॉपर प्लेट, फॉर एक्झाम्पल इथं बघा, हे कॉपर प्लेट आहे, त्याच्यावर पण कार्व केलेलं आहे. पॉट्सवरती पाम लिव्ज अँड ब्रिक बार्क म्हणजे तिथं पण त्यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. ओके, त्याला काय म्हणतात रिटर्न सोर्सेस. तर नेक्स्ट बघूया आपण रिटर्न सोर्सेस म्हणजे लिहून ठेवलेलं. ओके, तर ते जे आहे तर स्टोन म्हणजे काय, एक तर दगड आहे. ओके, तर दगड एजमध्ये जे आहे तर त्यांनी खूप साऱ्या लोकांनी जे आहेत पेंटिंग्स वगैरे रॉकवरती पेंट केलेलं आहे. आणि इट इज अ बिगिनिंग द ह्युमन्स आर द सिम्बॉल, इट इज अ साइन टू रेकॉर्डिंग विथ द थॉट अँड द आयडियाज. म्हणजे काय आहे की त्यांनी काय केलं, त्यांचे थॉट्स आयडियाज वगैरे जे आहेत तर त्यांनी काय केलं आहे, स्टोनवरती वगैरे त्यांनी काय केलेलं आहे, कार्व केलेलं आहे. अजून बघूया आपण बिगिनिंग द मॅन रोड द पोस्ट्रेट अनबॅक द ब्रिक्स अँड युजिंग द पेंटेड ऑब्जेक्ट. यस, पहिलं पण करत होते, आता पण करत होते. म्हणजे पहिलेचे पॉट्स वगैरे होते त्याच्यावर तर पेंटिंग वगैरे करत होते ते, आता पण करतात, पहिलं पण होते. ओके,
आणि यस त्याच्यामध्ये डिफरंट वे खूप सारे आर्टिस्ट म्हणजे त्यांनी लोकांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पण. आणि तिथं मेनी रुलर देअर ऑर्डर ज्युडिशियल अँड डिसिजन्स म्हणजे पहिलं जॅन्सिएटच्या पिरियडमध्ये पण होते ना म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप सारे रुलर वगैरे होते. त्यांचा ऑर्डर कसा होता, ज्युडिशरी काय होतं, त्याचे डिसिजन्स काय काय होतं, तर ते सगळं पण त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि कॉपर प्लेटवरती पण त्यांनी इन्स्क्रिप्ट करून ठेवलेलं आहे. इन्स्क्रिप्ट म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बुक्स आहे, रिलिजन आहे, द सोशल सब्जेक्ट, प्लेज, पोएट्री, सायंटिफिक वर्क्स ते त्यांनी केलेलं आहे. ओके. म्हणजे पहिलेचे जे लोकं होते ॲन्शियंट पिरियडमध्ये सायंटिफिक वर्क पण म्हणजे सायंटिस्ट म्हणजे सायन्सविषयी थोडं डिस्कवरी वगैरे होते ते लोकं पहिलेचे. पोट्री वगैरे करत होते म्हणजे कविता वगैरे ते करत होते. आणि लिटरेचर लिटरेचर पण पहिलं होते. ओके. खूप सारे जे म्हणजे व्हॅरियस पिरियडमध्ये जे आहे त्यांनी खूप सारे बुक्स वगैरे ते पण लिहून ठेवलेलं आहे. तर त्याला काय म्हणतात रिटर्न सोर्सेस. ओके. आणि हे एक इथं ब्रिज आणि बुर्जा ट्रीज. तर हे जे बार्क आहे ना तर बार्कवरती जे आहे त्यांनी पण लिहून ठेवलेलं आहे. ओके. म्हणजे बार्कवरती लिहून ठेवलेलं आहे. तर हे काश्मीरमध्ये केलेलं आहे. ओके. काश्मीरमध्ये एक प्लांट आहे तर त्या प्लांटवरच्या एक तर ते बार्क घेऊन तिथं लोकांनी काय केलेलं होतं लिहून ठेवलेलं होतं. ओके. म्हणजे काय हे हिस्टॉरिकल म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये लोकं करत होते. ओके. तर हे करून ठेवलेलं आहे या लोकांनी म्हणजे रिटर्न सोर्स आहे. नेक्स्ट बघणार आहोत आपण ओरल सोर्सेस. ओरल म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला बोलत आहे तर त्याला काय म्हणतात ओरल सोर्सेस म्हणतात. ओके. तर पहिलं काय होतं ओवीज होतं, फॉक सॉंग्स होतं, फॉक टेल्स होतं. तर हे सगळं जे आहे त्याला काय म्हणतात ओरल सोर्सेस. ओके. म्हणजे पहिलं जे होते पहिलेचे फॉर एक्झाम्पल पहिलेची जी वुमेन होती तर ते काय करायचे ओवीज वगैरे बोलायचे. ओके. म्हणजे काम करत करत ते काय करायचे सॉंग्स बोलायचे. तर त्याला काय म्हणतात ओरल सोर्सेस असे म्हणतात. आणि एन्शियंट पिरियडमध्ये जे आहेत फॉक सॉन्ग कुठले कुठले होते. ओके. म्हणजे ते पण म्हणजे काय म्युझिक वगैरे ते पण यूज करत होते. ओके. म्हणजे पहिलं पण करत होते आताही करतातच. ओके. म्हणजे ओवीज आहे, फॉक सॉंग्स आहेत, फॉक टेल्स वगैरे आहे. म्हणजे जनरेशन टू जनरेशन ते फक्त बोलतात. ओके. ओरल टू ओरल म्हणजे बोलतात म्हणजे सांगतात. ओके. त्याला काय म्हणतात ओरल सोर्सेस म्हणतात. आणि ते पण जे आहे ते प्रिझर्व्ह केलेलं आहे. ओके. ते प्रिझर्व्ह केलेलं आहे. तर त्याला काय म्हणतात ओरल सोर्सेस. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे कवयित्री वगैरे होते तर त्यांनी खूप सारे ओवीज वगैरे केलेलं आहे. ओके. तर नेक्स्ट बघूया हे एक चार्ट आहे इम्पॉर्टंट वाटत आहे तर हे बघूया आपण द सोर्सेस ऑफ द एन्शियंट इंडियन हिस्ट्री. ओके. तर सगळ्यात पहिलं मटेरियल सोर्सेसमध्ये 2 टाईप्स आहेत आर्टिफिसेट आणि दुसरं काय स्ट्रक्चरल रिमेन्स. तर पहिलेचे लोक जे रॉक पेंटिंग करत होते म्हणजे रॉक पेंटिंग म्हणजे रॉक्स वगैरे तिथे पेंट करत होते, पॉटरी करत होते. पॉटरी म्हणजे पॉटवरती डिझाईन वगैरे करत होते. नेक्स्ट काय टेराकोटा. ओके. टेराकोटा ऑब्जेक्ट वगैरे पहिलं होते. बीड्सचा यूज करत होते, ऑर्नामेंटचा यूज करत होते. ऑर्नामेंट म्हणजे ते गळ्यामध्ये कानामध्ये ते पण यूज करत होते. नेक्स्ट स्कल्पचर आहे मेटल ऑब्जेक्ट. ओके. खूप सारे मेटल्सचा आपण यूज करत होतो. आता आपण बघितलं कॉपर प्लेट वगैरे बघितलं ते त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट कॉईन्स पण वेगवेगळे होते पहिलं. वेपन पण पहिलेचे लोक खूप सारे वेपनचा यूज करत होते. नेक्स्ट काय स्ट्रक्चर रिमेनमध्ये काय केव्ज. ओके. केव्जमध्ये पण खूप सारे पेंटिंग वगैरे करत होते. हाऊसेस वेगवेगळे होते, स्तूपा पण होते, रॉक कट केव्ज होते. टेम्पलवरती पण त्यांनी काय केलेलं आहे खूप सारे वॉल वगैरे आहे तिथं कार्व केलेलं आहे. नेक्स्ट काय आहे चर्चेस. ओके. चर्च वगैरे पहिलंच डेव्हलप केलेलं आहे तिथं तिथं पण खूप सारे डिझाईन वगैरे यूज करत होते. नेक्स्ट काय मॉस्क्यू म्हणजे मस्जिद. ओके. तर मस्जिद जे होते पहिलं तर त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्सचा वगैरे यूज करत होते. वॉलला वगैरे खूप सारे पेंट वगैरे करत होते. नेक्स्ट काय पिलार. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण रिटर्न सोर्सेसमध्ये काय आहे की इन्स्क्रिप्शन ऑन द हरप्पन सिल्स. ओके. म्हणजे हरप्पन सिल्समध्ये इन्स्क्रिप्शन वगैरे भेटलेले होते. वेदिक लिटरेचरमध्ये लिहून ठेवलेलं आहे वेदिक पिरियडमध्ये. नेक्स्ट मेसोपॉलिटियन क्ले टॅब्लेट्स होते. मॅन्युस्क्रिप्ट ऑफ द कॉपीज ऑफ द महाभारत आणि रामायण. ओके. म्हणजे महाभारत आणि रामायण जे आहे तर ते पण अजून पण म्हणजे आपल्या हिंदूमध्ये जे महाभारत आणि रामायण याला पवित्र इपिक असं म्हणतात आणि मानतात. ओके. तर रामायण आणि महाभारत म्हणजे पहिलं पण होतेच. नेक्स्ट जैन आणि बुद्धिस्ट लिटरेचर. ओके. तर ते पण होते.
म्हणजे त्यांची लिटरेचर होते. लिटरेचर म्हणजे साहित्य होते पहिलं, लिहून ठेवलेलं आहे. जैन म्हणजे वर्धमान महावीरविषयी लिहिलेलं आहे आणि बुद्धिस्ट म्हणजे गौतम बुद्ध ह्यांच्याविषयी लिहून ठेवलेलं आहे. नेक्स्ट आहे रिटर्न ऑफ द ग्रीक हिस्टोरियन ट्रॅव्हल्स. म्हणजे काय आहे की आपल्या इंडियामध्ये, तर इंडियामध्ये खूप सारे फॉरेनर आपल्या इंडियामध्ये आले होते. त्यांनी पण जे आहे हिस्ट्री त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे हिस्ट्री लिहून ठेवलेलं आहे. आपल्या इंडियामध्ये जे किंग वगैरे कुठले होते, त्यांनी कुठल्या त्यांच्याविषयी त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे कसं होतं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. नेक्स्ट काय ट्रॅव्हल बाय द चायनीज ट्रॅव्हल. ओके, म्हणजे चायनीजमधले जे लोक आहेत ते ट्रॅव्हलर म्हणजे फॉरेनर लोक इंडियामध्ये आले होते, तर त्यांनी खूप सारे लिहून ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फाहियान एक फॉरेन ट्रॅव्हलर होता, तो इंडियामध्ये आला होता, तर बुद्धिस्टविषयी त्यांनी लिहून ठेवलेला आहे. तर ते कोण आहे, ट्रॅव्हलर होता तो. नेक्स्ट काय बुक्स ऑफ द ग्रामर पुराणास अँड इन्स्क्रिप्शन्स. म्हणजे ग्रामरविषयी जे आहे, तर त्यांनी खूप सारे म्हणजे पहिलेचे लोक जे आहेत ना लिहून ठेवलेलं आहे. ग्रामरविषयी, पुराणात, इन्स्क्रिप्शनविषयी लिहून ठेवलेलं आहे. तर ते रिटर्न सोर्सेसमध्ये आहे. नेक्स्ट काय ओरल सोर्सेस. ओरल सोर्स म्हणजे काय, एकतर वेदिक, बुद्धिस्ट अँड जैन लिटरेचर ऑफ द एन्शियंट इंडिया वॉज प्रिझर्व बाय द ओरल ट्रेडिशन. ओके, तर ओरल ट्रेडिशन जे आहे, तर पहिले जे लोक पण यूज करत होते ओरल सोर्सेस. ओके, म्हणजे ते सगळं ओरल सोर्स प्रिझर्व केलेलं आहे. अँड द इवन सो दिस ओरल ट्रेडिशन इज स्टील अलाइव्ह अँड द ओरल कंपोजिशन आर यूज्ड थ्रू हिस्ट्री रायटिंग देर आर द इन्क्लुडिंग द ओरल सोर्सेस. ओके, म्हणजे हे काय आहे, ओरल सोर्सेस आहे. तर नेक्स्ट आहे द सोर्सेस ऑफ द एन्शियंट इंडियन हिस्ट्री. तर द एन्शियंट इंडियन हिस्ट्री ऑफ द इंडियन हिस्ट्री एक्सटेंड फ्रॉम द स्टोन एज टू द 18th सेंचुरी. ओके, म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये जे आहे स्टोन एजपासून ते 8th सेंचुरीमध्ये हे केलेलं होतं. म्हणजे रिटर्न सोर्सेस पण आहे, मटेरियल सोर्सेस पण आहेत, ओरल सोर्सेस पण करून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे प्रिझर्व आहे अजून पण. आणि नेक्स्ट no return sources are available. However, information about the ancient period from the 1500 BCE towards onwards can be derived from the Vedic literature. म्हणजे काय आहे की वेदिक लिटरेचर जे आहे, तर इन्फॉर्मेशन अजून पण भेटते आपल्याला. ओके, तर द एन्शियंट इंडियन आर डेव्हलप द टेक्निक अँड द मेमोराईज अँड द रिसिप्टिंग देम. ओके, म्हणजे हे लिहून ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ब्राह्मणामध्ये उपनिषद आहे, रामायणा महाभारत आहे. ओके, महाभारता रामायणा बुद्धिस्ट लिटरेचर पहिलेच्या लोकांनी करून ठेवलेलं आहे, म्हणजे लिहून ठेवलेलं आहे, अजून पण आहे. ओके, त्याच्यामध्ये प्लेज आहे, पोयम आहे, स्टोन आहे, पिलर इन्स्क्रिप्शन आहे, कुठले कुठले ट्रॅव्हलर वगैरे इंडियामध्ये आले होते, तर त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन अजून पण लिहून ठेवलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. हां, हे एक बघूया द सोर्सेस लाईक द मटेरियल. ओके, तर मटेरियल सोर्सेसमध्ये काय काय आहे की आर्कोलॉजिकल रिमेन्स आहे, मॉन्युमेंट्स आहेत, अँशियंट मॉन्युमेंट्स वगैरे पहिले करून ठेवलेले आहेत, अजून पण आहे. कॉईन्स वगैरे पहिलं पण होते, कॉईन्स खूप सारे वेगवेगळे शेप होता, खूप सारे रूलर वगैरे होते, त्यांचे कॉईन्स वगैरे वेगळे होते, त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन्स वेगवेगळे होती. तर सगळं जे ते जे आहे त्याची इन्फॉर्मेशन वगैरे अजून भेटते. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण प्रिकॉशन्स टू द टेकन व्हाईल द रायटिंग हिस्ट्री. ओके, म्हणजे रायटिंग डॉक्युमेंट कांट बी सेड टू बी ऑथेंटिक जस्ट बिकॉज इज ओल्ड. ओके, म्हणजे काय आहे की लिहून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे रिटर्न सोर्सेस वगैरे अजून पण आहे. आणि खूप जे हिस्टॉरिकल जे हिस्टोरियन जे आहेत, तर ते काय करतात, ते डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना त्याला क्रिटिकली ॲनालाइज करतात. ओके, क्रिटिकली ॲनालाइज वगैरे करतात, ते खोटं आहे का खरं आहे, तर ते बघतात ते. ओके, तर आपला चॅप्टर 2 कंप्लीट झालेला आहे. सो थँक्यू.